लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पेट्रोल डिझेल जपून वापरा. भारतावर अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा परिणाम. इराण अमेरिका युद्ध तणावात पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन. देशहितासाठी 1 वर्ष सोनं खरेदी करू नका. परकीय चलन वाचवा. पंतप्रधान मोदींचं आवाहन. तर पुढील 1 वर्ष परदेश दौरा न करण्याचा मोदींचा सल्ला. मोदी प्रत्येक वेळी लोकांवर जबाबदारी ढकलून देतात. राहुल गांधींची टीका. देश चालवणं आता तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेरचं. मोदींचे सल्ले नव्हे तर नाकर्तेपणाचे पुरावे. राहुल गांधींचा हल्लाबोल. भारतीयांनी तेल खाणं कमी करावं. तेल कमी खाणं ही देखील देशभक्ती असल्याचं मोदींचं वक्तव्य. इराण अमेरिका युद्ध तणावात पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन. वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन कॉन्फरन्सेस, व्हर्च्युअल मीटिंगचा वापर करा. मेट्रोनं प्रवास करा. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अधिक करा. पंतप्रधान मोदींचा जनतेला सल्ला. पेट्रोल डिझेल संदर्भात मोदींनी केलेलं आवाहन योग्यच. अधिकचा उपयोग केल्यास अडचण निर्माण होऊ शकते. मोदींच्या आवाहनावर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे देश अडचणीत येऊ नये. रोहित पवार यांचं वक्तव्य. सर्व पक्षांना विश्वासात घेऊन सहमतीने परराष्ट्र धोरण आखावं. मोदींचं आवाहन म्हणजे पेट्रोल डिझेल दरवाढीचे संकेत नाही ना? रोहित पवारांचा सवाल. महागाईचा फटका देशाला बसू नये म्हणून मोदींचं आवाहन. मंत्री बावनकुळेंचं वक्तव्य. पेट्रोल, डिझेल, गॅस विदेशातून आयात करावं लागतं. मोदींचं आवाहन. सकारात्मक घेऊन जनतेने स्वदेशी वस्तूंचा वापर करावा. बावनकुळे यांची प्रतिक्रिया. निवडणुका जिंकण्यासाठी मोदींनी अर्थव्यवस्थेची राख केली. देशाच्या माथी इव्हेंट मॅनेजर मारला गेला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोचरी टीका. मोदींनी जनतेला सल्ले देण्यापेक्षा स्वतःही याचं पालन करावं. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांची पंतप्रधान मोदींवर टीका. मोदी चार्टर्ड फ्लाईटने परदेश दौरे करतात. दमानिया यांचा हल्लाबोल. अंजली दमानिया उच्च श्रेणीतील विचारवंत. त्यांच्याशी आम्ही बरोबरी करू शकत नाही. पेट्रोल डिझेलच्या मोदींच्या आवाहनावरून दमानिया यांची टीका. त्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर. ज्वेलरी मेकिंगने उदरनिर्वाह होणाऱ्या कारागिरांचं काय होणार? ऑल इंडिया ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांचा सवाल. वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं. देशात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता. अमेरिका इराणमधील युद्ध संघर्ष आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धानंतर 76 देशातील तेलांच्या किमतीत वाढ. अमेरिकेत देखील तेलाची किंमत 16% वाढली. आर्थिक घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर यांची माहिती. नाशिकमध्ये सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. निम्म्यापेक्षा अधिक पंपावर सीएनजीचा तुटवडा. 3 ते 4 तासापेक्षा अधिक काळ रांगेत थांबून सीएनजी भरण्याची वेळ, तर वाढलेले सीएनजी दर आणि रांगा याचा चालकांना दुहेरी फटका. पंतप्रधान मोदी सोमनाथ अमृत महोत्सवामध्ये सहभागी. 11 पवित्र तीर्थक्षेत्रातील जलाचा वापर करून मोदींकडून देवतांचा अभिषेक. सोमनाथमध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो. अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात आंदोलन. ट्रॅव्हल जिहाद होत असल्याचा आरोप. हिंदू संघटनांचं आंदोलन. अहिल्यानगरमध्ये ट्रॅव्हल जिहाद झाल्याचा आमदार संग्राम जगताप यांचा आरोप. दरम्यान सोशल मीडियावर ट्रॅव्हल्समधील एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल. मुकुंदनगरमधील एक व्यक्ती शिवशाही बसमध्ये अश्लील कृत्य करत असल्याचा दावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. थोड्याच वेळात ते सीआयए परिषदेला उपस्थित राहणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रायगड दौऱ्यावर. रोह्यात सुनेत्रा पवारांच्या हस्ते विविध भूमिपूजन कार्यक्रम संपन्न. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आज कोर्टात हजर करणार. निदा खानच्या मोबाईलमधील फॉरेन्सिक अहवाल कोर्टात सादर करणार. आरोपी अश्विनी चेनानीसह 4 आरोपींच्या जामीन अर्जावरही आज सुनावणी होईल. एमएम नगरसेवक मतीन पटेलच्या घराला छत्रपती संभाजीनगर पालिकेने दिलेल्या नोटीसला 3 दिवस पूर्ण. छत्रपती संभाजीनगर मनपाकडे मतीन पटेल वकिलामार्फत उत्तर देण्याची शक्यता. तर आज मतीन पटेलच्या अनधिकृत घरावर कारवाईची शक्यता. टीसीएस धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खानच्या तेलंगणात जाण्याचा प्लॅन होता. त्याआधीच पोलिसांकडून निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक. ठाणे, भिवंडी, मुंबई आणि सोलापूरमध्येही नातेवाईकाकडे राहत होती. टीसीएस प्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर. पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक विधी केल्याचं समोर. धार्मिक विधी आणि शिक्षणातून पीडितेचे मतपरिवर्तन केल्याचं समोर. पीडितेला धार्मिक मुद्द्यांवरील 171 लिंक पाठवल्याची तपासातून माहिती समोर.
नाशिकच्या टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानचा फोन तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवला. मोबाईलच्या क्लोनिंगनंतर अनेक महत्त्वाच्या बाबींचा उलगडा होणार. गदिमांची पंचवटी वासू पाडण्यास विरोध केल्याने जीवाला धोका. गदी माडगुळकरांचे नातू सुमित्र माडगुळकरांची पोस्ट करत माहिती. निवासस्थान पाडण्यास विरोध करत असल्याने नातेवाईक त्रास देत असल्याचा उल्लेख. युगेंद्र पवारांची दिवंगत अजित पवार यांच्या गुजबावी येथील अपघात स्थळाला भेट. अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. कोल्हापुरात गोकुळ दूध संघाचं राजकारण वेगळ्या वळणावर. प्रशासक नियुक्तीनंतर आता सत्ताधारी नेत्यांचे संस्था प्रतिनिधी आक्रमक पवित्रात. गोकुळचे संस्था प्रतिनिधी प्रशासकांची भेट घेणार. उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांसंदर्भात सुनावणीची शक्यता. आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता. बीड आणि जालना जिल्हा परिषदेबाबत नवीन अर्ज दाखल. ओबीसी नेते लक्ष्मण हाके जातनिहाय जनगणनेसाठी राज्यात 100 सभा घेणार. अहिल्यानगरच्या पाथर्डीत लक्ष्मण हाकेंची आज पहिली सभा पार पडणार. राज्यातील ओबीसींची संख्या जनगणनेच्या माध्यमातून समोर येणार. निदा खानला अटक, पण 40 दिवस उलटले तरी कल्पना खरातला अटक नाही. 2 महिन्यानंतर चाकणकरांना चौकशीला बोलवणं हा निव्वळ फार्स आहे. चाकणकरांच्या चौकशीसंदर्भात अंधारे यांचं ट्विट. अत्याचारी भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 4 तास एसआयटी चौकशी. अशोक खरात सोबत केव्हापासून संबंध होते? शिवनिका संस्थानावर असताना खरात प्रकरणाची माहिती होती का? एसआयटीचा चाकणकरांना सवाल. ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार. आज दुपारी 2 वाजता विधिमंडळात हक्कभंग कारवाई होणार. याआधी प्रकृती अस्वस्थतेमुळे अंधारे उपस्थित राहिल्या नव्हत्या. नसरापूर अत्याचार प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांची नियुक्ती. सुनावणी प्रभावीपणे आणि जलद गतीने पार पाडण्यासाठी निर्णय. तपास वेगाने पूर्ण करून न्यायालयात पुरावे सादर करण्याची प्रक्रिया सुरू. गरोदरपणामुळे नियुक्ती रोखणं मूलभूत अधिकारांचं उल्लंघन. केंद्र सरकारचा आदेश रद्द करताना उच्च न्यायालयाचे निदर्शन गर्भवती असल्याने नियुक्ती रद्द केल्याने महिलेने कोर्टात धाव घेतली होती. धाराशिवमध्ये हाशिश ऑइल तस्करी प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून ओडिसाच्या नक्षलग्रस्त भागातून एकाला अटक. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.